प्रश्न 1. सत्या मंजूला घरी न्यायला उत्सुक असतो, पण मंजू लग्नाआधी विरोध का करते? उत्तर. मंजूच्या मनात प्रेम असले तरी तिच्यासाठी लग्न हा केवळ औपचारिक संबंध नाही, तर तो जबाबदारीने पूर्ण करायचा निर्णय आहे. तिच्यासाठी लग्नानंतरची नाती, सन्मान आणि परंपरा महत्त्वाची आहेत. ती सत्याला प्रामाणिकपणे सांगते की लग्नानंतरच ती त्याच्या घरी प्रवेश करेल. हे तिच्या जबाबदार स्वभावाचं द्योतक आहे. प्रश्न 2. सत्यला मंजूचा विचार नेहमी येतो, पण मम्मी त्याला उघडपणे लग्नासाठी का पाठिंबा देते? उत्तर. मम्मीने आधी मंजूच्या पत्रिकेत दोष असल्याचं खोटं सांगितलं होतं, पण सत्यला याचा पत्ता लागल्यावर तिने आपली खेळी बदलली. ती आता सत्याचा विश्वास संपादन करून मंजूला बाजूला करण्याचा डाव खेळत आहे. तिच्या या भूमिकेमुळे कथानकात एक वेगळा ट्विस्ट निर्माण होतो. प्रश्न 3. सत्याच्या मम्मीने गुरुजींना खोटं सांगण्यामागे तिचं नेमकं काय उद्दिष्ट होतं? उत्तर. सत्याच्या मम्मीला मंजू आवडत नाही. ती सत्यासाठी एका मोठ्या प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीचा विचार करत होती. त्यामुळे तिने गुरुजींकडून खोटी भविष्यवाणी करून मंजूच्या पत्रिकेत दोष असल्याचं भासवलं, पण सत्यच्या प्रेमापुढे तिची ही योजना फसली. प्रश्न 4. सत्य मम्मीला क्षमा करतो, पण हा निर्णय त्याच्यासाठी भविष्यात धोकादायक ठरू शकतो का? उत्तर. सत्य एक संवेदनशील मुलगा आहे आणि तो मम्मीच्या कृत्यांना सहज माफ करतो, पण हेच त्याच्यासाठी धोका ठरू शकतं, कारण मम्मीचा हेतू अजूनही स्वार्थी आहे. ती पुढेही मंजूच्या विरुद्ध कट रचू शकते, ज्यामुळे सत्यला मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागू शकतं. प्रश्न 5. मंजूची आत्या अचानक मंजूच्या लग्नाला का सहमती देते आणि तिने पैसे द्यायचं नाटक का केलं? उत्तर. मंजूची आत्या वरकरणी सुधारल्याचं दाखवत असली तरी तिचं मनसुब वेगळं आहे. ती सत्य आणि मंजूचं लग्न होऊच नये यासाठी वेगवेगळ्या कृत्या लढवते. ती मंजूला स्वतःच्या घरात सून म्हणून आणण्याचा विचार करत आहे, त्यामुळे ती पैसे देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करते. प्रश्न 6. पप्याने सत्याच्या मदतीसाठी मुलीचा वेश धारण केला, पण मंजूला याचा राग का आला? उत्तर. मंजूला पप्याचा हेतू समजला, पण त्याच्या कृतीमुळे सत्य आणि तिच्या नात्यावर प्रश्न निर्माण होऊ शकला असता. ती अधिक जबाबदार आहे आणि अशा विनोदी प्रकारांपेक्षा गंभीर गोष्टींवर लक्ष केंद्रित करू इच्छिते. प्रश्न 7. पप्याच्या गर्लफ्रेंडने मंजूच्या वागण्यावर आक्षेप का घेतला? उत्तर. ती पप्याला पूर्णपणे पाठिंबा देते. तिच्या दृष्टीने पप्याने हे सगळं मंजू आणि सत्यसाठी केलं होतं, त्यामुळे मंजूने त्याच्यावर रागावू नये. हे दाखवते की ती त्याच्यावर किती विश्वास ठेवते आणि त्यांचं नातंही पुढे कसोटीला लागणार आहे. प्रश्न 8. पप्याच्या गर्लफ्रेंडच्या आईला पप्याच्या वेषांतराचा संशय कसा आला? उत्तर. एका आईची निरीक्षण शक्ती तीक्ष्ण असते. पप्याने मुलीचा वेश घेतल्याचं तिला समजलं आणि त्यामुळेच तिला त्याच्याबद्दल शंका वाटली. हा भाग विनोदी वाटत असला तरी त्यातून पप्याला त्याच्या नात्यात मोठा संघर्ष सहन करावा लागू शकतो. प्रश्न 9. मम्मी साहेब मंजूवर प्रेम असल्याचा दिखावा का करते? उत्तर. मम्मी साहेब सत्यचा विश्वास संपादन करण्यासाठी ही खेळी खेळत आहे. ती सत्यला असं वाटू द्यायचं की तिने मनापासून मंजूला स्वीकारलं आहे, पण खरी योजना ही मंजूला सत्यच्या आयुष्यातून कायमचं दूर करण्याची आहे. प्रश्न 10. सपना आणि कवी सत्याच्या मम्मीच्या अभिनयाचा पर्दाफाश का करतात? उत्तर. सपना आणि कवीला मम्मी साहेबच्या मनातलं सत्य माहित आहे. त्या दोघी तिचं खोटं नाटक उघड करण्याचा प्रयत्न करतात, पण मम्मी अधिक हुशार आहे. ती सत्याच्या समोर नाटक करत राहते आणि कवी सपनाला उलट दोष देते. प्रश्न 11. सत्याच्या मम्मीने मंजूला स्वीकारल्याचा नाटक केल्यामुळे सत्यला काही संशय का आला नाही? उत्तर. सत्य प्रेमात इतका गुंतला आहे की त्याला त्याच्या आईच्या बदललेल्या स्वभावाबद्दल काहीच शंका येत नाही. प्रेमामुळे त्याचा विवेक कमी झालाय आणि तो आईच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवतो. प्रश्न 12. मंजूच्या घरच्यांना मम्मी साहेबच्या खेळीबद्दल कल्पना कशी येईल? उत्तर. सध्या मंजूच्या कुटुंबाला मम्मीच्या खऱ्या हेतूबद्दल फारशी माहिती नाही, पण जर तिच्या कटाचा काही ठोस पुरावा मिळाला तर ते मंजूला सावध करतील आणि सत्यला जाग करण्याचा प्रयत्न करतील. प्रश्न 13. सत्याला मम्मीच्या मनसुब्यांची कल्पना आली तर तो काय निर्णय घेईल? उत्तर. सत्य आईवर खूप प्रेम करतो, पण जर त्याला सत्य समजलं तर तो कदाचित तिचा विरोध करेल.